Hi dear student, welcome to YouTube channel Om Sai Coaching Classes. Today we are going to discuss about circular motion and centripetal force. Last lecture ला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिस्कस केला होता. आजच्या लेक्चर मध्ये आपण सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स डिस्कस करणार आहोत. तुम्ही हा तुमच्या बुक मध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही केलेली पण असेल. ऍक्टिव्हिटी अशी आहे की तुम्हाला एक दोरी घ्यायला सांगितली. त्या दोरीचं एक टोक तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि दोरीच्या दुसऱ्या टोकाला तुम्हाला काय करायचं आहे, एक स्टोन दगड बांधायचा आहे आणि ती दोरी तुम्हाला गोल गोल फिरवायची आहे. तुम्ही ती दोरी गोल गोल फिरवता म्हणजेच बघा इथे तुम्ही आहात आणि तुम्ही जे दोरीचे एक टोक पकडलेला आहे आणि दोरीच्या दुसऱ्या टोकाला तुम्ही दगड बांधलेला आहे आणि ती दोरी तुम्ही गोल फिरवता. म्हणजे ही जसं जसं तुम्ही त्या स्टोनवरती फोर्स अप्लाय करणार आहात तसं तसं तो स्टोन म्हणजे ती दोरी काय होणार आहे, गोल फिरणार आहे. म्हणजे तिथे काय तयार होणार आहे, एक सर्क्युलर पाथ तयार होणार आहे. सर्क्युलर पाथ त्यालाच आपण सर्कल असंही म्हणू शकतो. आणि ती दोरी ज्यावेळेस ह्या सर्क्युलर पाथ मध्ये फिरते त्याला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. दोरी ज्यावेळेस ह्या सर्क्युलर पाथ मध्ये फिरते त्याला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. आणि इथे सेंटरला तुम्ही उभे आहात. हे एक सर्कल तयार झालंय आणि त्या सर्कलच्या सेंटरला तुम्ही उभे आहात आणि तुम्ही इथनं त्या दगडावरती फोर्स ऍक्ट करत आहात, फोर्स एक्सर्ट करत आहात. म्हणजे त्या फोर्सचं जे सेंटर आहे ते म्हणजे तुम्ही आहात. त्या दोरीचं किंवा त्या दोरीवरती जो फोर्स ऍक्ट होतो, स्टोनवरती जो फोर्स ऍक्ट होतो त्याचं सेंटर म्हणजे तुम्ही आहात. ज्या वेळेस दोरी फिरवत असताना तुम्ही त्याच्यावरती फोर्स ऍक्ट करणं बंद करता, फोर्स एक्सर्ट करणं बंद करता, त्यावेळेस आहे त्या पोझिशन पासनं तो स्टोन त्या सर्कलच्या त्या पोझिशन पासनं टँजेंट मध्ये फेकला जातो. म्हणजे हे एक सर्कल तयार झालेला आहे आणि तुम्ही काय केलं, इथे आल्यानंतर हा स्टोन इथे आल्यानंतर त्याच्यावरती फोर्स अप्लाय करणं बंद केलं. त्याच्यामुळे ह्या पोझिशन पासनं सर्कलच्या टँजेंट मधनं तो दगड काय होईल, दूरवरती फेकला जाईल. म्हणजे हा जो स्टोन फिरत होता तो कुणाच्या इन्फ्लुएन्समुळे फिरत होता, सेंटरला असलेल्या फोर्सच्या इन्फ्लुएन्स मध्ये सर्क्युलर मोशन मध्ये तो फिरत होता. मग हा जो फोर्स आहे या फोर्सला आपण काय म्हणणार, सेंट्रिपेटल फोर्स असं म्हणणार. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय, मग त्याची डेफिनेशन काय सांगता येईल. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल, सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असेल आणि त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स हा त्या सर्कलच्या सेंटरला जर असेल तर त्या फोर्सला म्हणलं जातं सेंट्रिपेटल फोर्स. मग सेंट्रिपेटल म्हणजे काय, सेंट्रिपेटल मीन्स सेंटर सिकिंग. सेंट्रिपेटल मीन्स सेंटर सिकिंग. मग सेंटर सिकिंग म्हणजे काय, मीन्स द ऑब्जेक्ट ट्राइज टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. स्टोन म्हणजे आपला ऑब्जेक्ट आहे, तो कुठे जाण्याचा प्रयत्न करणार आहे, सर्कलच्या सेंटरकडे. का, त्याच्या फोर्समुळे. हे जे सर्कलचं सेंटर आहे इथे त्या स्टोनवरती जो फोर्स अप्लाय होतो त्या फोर्सचं सेंटर आहे हे, म्हणून ह्या फोर्सला म्हणलं जातं सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्सची डेफिनेशन काय आहे, ए फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग ए सर्कल. कुठलाही ऑब्जेक्ट असू द्या, तो जर सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल आणि इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल आणि जर तो ऑब्जेक्ट त्याच्या फोर्समुळे त्या सर्कलच्या सेंटरकडे डायरेक्ट होत असेल तर त्याला म्हणलं जातं सेंट्रिपेटल फोर्स. समजलं सेंट्रिपेटल फोर्स. नेक्स्ट पॉइंट इज केपलर्स लॉ. केपलर्स लॉ हा एक्झामच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट आहे. केपलर्स लॉ जे आहे ते तुम्हाला एक्झामला 3 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. केपलर फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ, केपलर थर्ड लॉ. आता ते लॉ समजून घेण्याआधी आपण इलिप्स समजून घेऊया. जर तुम्ही कोन जो आहे तो कोन इन्क्लाइन प्लेन मध्ये जर कट केला, कोन इन्क्लाइन प्लेन मध्ये जर कट केला तर तुम्हाला जो शेप मिळणार आहे तो म्हणजे इलिप्स. बरोबर आहे. इथे मी इलिप्स ड्रॉ केलेला आहे. इलिप्स जो आहे, इलिप्सला 2 फोकस पॉइंट असतात, F1 F2. इलिप्सला 2 फोकस पॉइंट असतात, F1 F2. आणि ह्या इलिप्सवरती तुम्ही
कुठेही पॉईंट घ्या, ए बी सी, कुठलाही एक पॉईंट घ्या, त्या पॉईंटचे जे डिस्टन्सेस आहे दोन्ही फोकस पासून ते डिस्टन्सेस कॉन्स्टंट असतात. म्हणजे बघा, समजा ए हा पॉईंट आहे, ए हा पॉईंट त्याचं डिस्टन्स फोकस पॉईंट F1, फोकस पॉईंट F2, AF1 प्लस AF2 इज इक्वल्स टू बी पॉईंट घेतला आपण, दुसरा पॉईंट घेतलाय बी, बीचं डिस्टन्स फ्रॉम फोकस पॉईंट F1 फोकस पॉईंट F2, BF1 BF2 असं इज इक्वल्स टू तिसरा पॉईंट घ्या सी, सी हा कुठलाही पॉईंट आहे इलिप्सवरचा, त्याचा अगेन डिस्टन्स आपण फोकस पॉईंट F1 फोकस पॉईंट F2 इथनं घेतलं, ते डिस्टन्स काय असेल CF1 प्लस CF2 काय असतात, कॉन्स्टंट असतात. म्हणजे इलिप्सवरती आपण कुठेही पॉईंट घेतला तर त्या पॉईंटचे दोन्ही फोकस पासूनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय असतं, कॉन्स्टंट असतं. इलिप्स समजला? ठीक आहे. आता आपण बघणार आहोत केप्लर्स फर्स्ट लॉ. केप्लर्स फर्स्ट लॉ, केप्लर्स फर्स्ट लॉ काय सांगतोय, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ फोसाय. म्हणजे प्लॅनेटचं जे ऑर्बिट आहे ते ऑर्बिट इलिप्स असतं आणि त्या इलिप्सच्या एका फोसायवरती सन असतो. मला आताच सांगितलं मी, इलिप्स जो आहे इलिप्सला दोन फोकस पॉईंट असतात, फोकस पॉईंट F1 फोकस पॉईंट F2. केप्लर्स फर्स्ट लॉ काय सांगतोय आपल्याला, जे प्लॅनेट आहे प्लॅनेटचं ऑर्बिट हे इलिप्स असतं, इलिप्टिकल पाथ असतो. प्लॅनेट ज्यावेळेस मूव्ह होतात ते इलिप्टिकल पाथने मूव्ह होतात आणि त्या इलिप्सच्या एका फोकसवरती सन असतो. इथे फिगरमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे. यस, सन जो आहे हा या इलिप्सच्या एका फोकसवरती आहे आणि त्या प्लॅनेटनं जो पाथ फॉलो केलेला आहे तो पाथ आहे इलिप्टिकल. म्हणजे केप्लर्स फर्स्ट लॉ, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ फोसाय. केप्लर्स फर्स्ट लॉ काय सांगतोय, प्लॅनेटचं जे ऑर्बिट आहे ते ऑर्बिट इलिप्स असतं आणि त्या इलिप्सच्या एका फोकस पॉइंट वरती सन असतो. समजलं? नेक्स्ट केप्लर्स सेकंड लॉ. केप्लर्स सेकंड लॉ काय सांगतोय, द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. लाईन जॉइनिंग टू द प्लॅनेट अँड सन, इथे सन आहे आणि इथे प्लॅनेट आहे. या प्लॅनेट आणि सनला जोडणारी जी लाईन आहे स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे A टू B, C टू D हे कव्हर केलेले डिस्टन्स आहे, प्लॅनेटने कव्हर केलेले डिस्टन्सेस आहे. प्लॅनेट A पासून B पर्यंत गेला, C टू D हे कव्हर केलेले डिस्टन्सेस आहे. जर टाइम इंटरवल जर सारखा असेल, जर टाइम इंटरवल जर सारखा असेल तर कव्हर केलेला एरिया जो आहे तो एरिया सुद्धा काय असतो, सारखा असतो. केप्लर्स सेकंड लॉ काय सांगतोय, पुन्हा एकदा, लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन, line joining the planet and sun sweeps equal area in equal interval of time. टाइम इंटरवल जर सारखा असेल म्हणजे समजा प्लॅनेट जो आहे ए हा प्लॅनेट आहे बी पर्यंत गेला, त्याच्यानंतर सी हा प्लॅनेट डी पर्यंत गेला, म्हणजे त्यांनी कव्हर केलेले जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी जर त्यांना टाइम इंटरवल जर सारखा लागलेला असेल, सेम असेल, तर त्याला त्यांनी कव्हर केलेला जे एरिया आहे तो एरिया सुद्धा काय असतो, सारखा असतो. म्हणजे समजा एरिया ASB इज इक्वल्स टू एरिया CSD, एरिया CSD हे काय असणार आहे, सारखे असणार आहे. जर टाइम इंटरवल जर सेम असेल तर कव्हर केलेला एरिया सुद्धा काय असणार आहे, सेम असणार आहे. केप्लर्स थर्ड लॉ. केप्लर्स थर्ड लॉ काय आहे बघा, केप्लर्स थर्ड लॉ आहे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी बघा, प्लॅनेट आहे, हा प्लॅनेट इथे आल्यानंतर सन पासूनचं त्याचं जे डिस्टन्स आहे ते वेगळं असणार आहे. त्याच्यानंतर तो जो प्लॅनेट आहे तो इथे आला, त्याचं डिस्टन्स काय असणार आहे, वेगळं असणार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्लॅनेटचं सन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कसं असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. मग मीन डिस्टन्स आपण डिस्टन्स घेण्याऐवजी काय घेणार, इथे मीन डिस्टन्स घेणार, कारण सन जो आहे तो एका फोसायवरती आहे
आणि प्लॅनेट ज्या वेळेस इलिप्टिकल पाथमध्ये मूव्ह होणार आहे त्यावेळेस प्लॅनेट आणि सन यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स प्रत्येक वेळी चेंज होणार आहे, म्हणून आपण त्याचा काय घेणार आहोत, मीन डिस्टन्स. बघा, सन आणि प्लॅनेट यांच्यातलं डिस्टन्स प्रत्येक ठिकाणी काय होणार आहे, चेंज होत जाणार आहे, म्हणून ते जे डिस्टन्स आहे आपण मीन डिस्टन्स घेणार आहोत. मग मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट, प्लॅनेटचं सन पासून जे मीन डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणूया आर. आर का म्हणायचं, इलिप्स हे सुद्धा एक सर्कलचा टाईप आहे. मग आपण जर ऑब्झर्वेशन जर केलं तर ती काय असणार आहे, त्या इलिप्सची रेडियस असणार आहे, म्हणून सन आणि प्लॅनेट यांच्यातलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण मीन डिस्टन्स घेतलंय आणि त्या मीन डिस्टन्सला आपण काय म्हणलोय, आर म्हणून. हा प्लॅनेट आहे तो काय करणार आहे, ज्यावेळेस त्याचं रिव्हॉल्युशन चालू होणार आहे, रिव्हॉल्युशन एक रिव्हॉल्युशन पूर्ण झाल्यानंतर तो प्लॅनेट परत काय होणार आहे, इथे येणार आहे. वन रिव्हॉल्युशन कंप्लीट झाल्यानंतर प्लॅनेट परत त्याच्या जागी येणार आहे. त्याला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी काहीतरी वेळ लागणार आहे, बरोबर आहे. मग आपण त्याला काय म्हणूया, टाइम. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. त्या प्लॅनेटला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी काहीतरी पिरियड लागणार आहे, काहीतरी वेळ लागणार आहे, त्याला आपण म्हणूया टी. त्याला आपण म्हणूया टी. मग केप्लर थर्ड लॉ काय सांगतो रे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कुणाचं, प्लॅनेटचं. प्लॅनेट रिव्हॉल्युशन करतोय त्याच्यासाठी काहीतरी वेळ लागतोय, त्याचं काय घ्यायला सांगितलेलं आहे आपल्याला, स्क्वेअर. पिरियड, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. ह्या प्लॅनेटला एक रिव्हॉल्युशन पूर्ण करण्यासाठी काहीतरी वेळ लागतो, तो म्हणजे टी. त्याचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ ए प्लॅनेट फ्रॉम द सन. प्लॅनेटचं सन पासून जे मीन डिस्टन्स आहे त्या मीन डिस्टन्सच्या क्यूबला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. Therefore, t square is directly proportional to the mean cube of mean distance of planet from the sun. समजलं का केप्लर्स थर्ड लॉ? केप्लर्स थर्ड लॉ परत एकदा लक्ष द्या. केप्लर्स ज्या थर्ड लॉ काय सांगतोय, द स्क्वेअर ऑफ इच पिरियड. इच पिरियड म्हणजे प्लॅनेटचा. द स्क्वेअर ऑफ इच पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ ए प्लॅनेट फ्रॉम द सन. आता हा लॉ समजून घेताना दोन टर्म व्यवस्थित समजून घ्यायची. त्यातली पहिली टर्म म्हणजे कुठली, ए हा प्लॅनेट आहे, याचं रिव्हॉल्युशन कंप्लीट होऊन तो इथपर्यंत आला. वन रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी त्याला काहीतरी वेळ लागतो, मग पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन त्याला आपण काय म्हणलंय, टी म्हणलं. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा आपल्याला काय घ्यायला सांगितलंय, स्क्वेअर. टी स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. सेकंड थिंग मी कुठली सांगितली, सन आणि प्लॅनेट याच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स आहे. प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस प्लॅनेट रिव्हॉल्युशन करणार आहे प्रत्येक वेळेस सन आणि प्लॅनेट यांच्यामधलं डिस्टन्स बदलणार आहे. मग ते डिस्टन्स आपण कुठलं डिस्टन्स घेतो, मीन डिस्टन्स. मग त्या मीन डिस्टन्सला आपण काय म्हणलोय, आर. मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट आर. मग लॉ काय सांगतो, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ ए प्लॅनेट फ्रॉम द सन. क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे जर डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचं जर साइन काढून टाकायचं असेल तर त्यावेळेस आपण काय करतो, एक इक्वल टू साइन देतो आणि इक्वल टू त्या साइन बरोबर एक कॉन्स्टंट घेतो. देअरफॉर टी स्क्वेअर इज इक्वल्स टू, आपण प्रोपोर्शनॅलिटीचं साइन काढायचं आहे. देअरफॉर इज इक्वल्स टू आणि एक काय देणार आपण, कॉन्स्टंट के आर क्यूब. आर क्यूब इथे मल्टिप्लाय आहे, या साइडला आल्यानंतर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. टी स्क्वेअर डिवाइडेड बाय आर क्यूब इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. हा आहे केप्लर्स थर्ड लॉ. केप्लर्स थर्ड लॉ समजला का? अतिशय सोपा आहे. नोट्स हव्या असतील तर बोर्डवरती जे लिहिलेलं आहे त्याचं स्क्रीनशॉट काढून घेत चला आणि तुमच्या नोटबुकमध्ये राईट करत चला.
चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.